स्तुती भजन रूपाचा अभंग बुवानी सादर केलाय आणि अतिशय उत्कृष्ट बुवानी काय काय सांगले या बरेचसे मुद्दे या ठिकाणी बुवानी मांडले. 100% ते परतफेड करण्याचा प्रयत्न आज लय माझी इच्छा पेटवायची खरं. कारण बुवानी पहिलं मुद्दा मांडल्याने की गर्दीपेक्षा गर्दी बरे. अरे राजा गर्दी होती ती गेली घराकडे तुझा ऐकून सगळ्या तू त्याच्यातच राहू आजपर्यंत आणि तुझी सवय काही गेलेली नाही. थांबा जरा 15 मिनिटं इथं थांबा. मी काय जास्त वेळ घेणार नाही. अर्ध्या तासात करायचे त्याचे रुळणार आणि तुमका बाकीच्या काय सांगणार. या ठिकाणी दत्तगुरु आलम यांच्याकडून उत्कृष्ट पखवाजवादक आमचे विनोद पांडवर यांच्यासाठी 301 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकार केला आणि त्याला लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रणेश गोडे यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचा वार्षिक धन्यवाद. या ठिकाणी आमचे गुरुबंधू सन्माननीय संदीप नाईक दुरे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतोय. लाख लाख आभार मानतोय. वा साऊंडवाला बुवा तुम्ही सांगितलं की एखादा वकील असतो. मी काय सांगितलं एखादा वकील असतो एखादा डॉक्टर असतो. बुवा बोलण्याचे विषय एवढा काय डॉक्टर जरी असलो तरी आज बुवा आपण बुवा आहे. दांडकं भेटलं आपल्याला पण मारूच नाही. तुला एक वेळ मारतील कारण तू पीपीटी वालास ना. कोरोना त्या आजीत काय झाला पोर झाला बरा झाला म्हणता 35 वर्षात. तू 25 वर्षात होस. हा कुठल्या अँगलने वाटत हे का कसे तो सांगता की मी 10 वाजता येईल. किती वाजता तुमच्या माहितीसाठी बुवा सांगतो. ह्या मंडळाचे कार्यक्रम इथे 6:15 वाजेपर्यंत चालू होते बरोबर ना. हा आणि तू एवढा 9 वाजता काय केलं नाही. काय केलं काय बसलो दुसऱ्या गाडी बसलो बरं काय नसतं. पहिल्या सुरुवातीत त्याचा मुळू दिलास ना मुळू तो बरोबर आहे त्याचा. तो सांगता की तुका पण लक्षात घे तुका दिलेलो आणि घराकडे घेऊन जातो आणि रोज त्याचा वापर करतो. लय इच्छा माझी खरोखर या मुळ्यावर तुका उत्तर द्यायची लय इच्छा. माझे मन लय करता पण इथं माता भगिनी आहे त्याच्यामुळे तुका कुत्रीची पिला माहिती आहेत का. त्यामुळे तुझं कसं विषय म्हणजे माकड असताना माकड केला का म्हणता माझीच लहान पण त्याला माहित नसतं की घासून लहान झाले असतात. त्याचा विषय हे सांगता की व सांगतील की मी बेसिक राग करतोय भूप आणि शिवरंजनी. तो सांगता की एक भूपराग शिकूक माझा 1 वर्ष गेला. अरे ह्याच्यातच तुझी विद्वत्ता दिसता काय. अरे भूपराग शिकूक तुका 1 वर्ष जाता. अरे काय राजा तो हात जोडाचा काही अवघड तुका तर भूपराग शिकून 1 वर्ष नको आणि तू 1 वर्ष शिकून काय केला. पंडितासाहेब एवढं मोठं काय मांडलास काय भूपराग सांग माथा काय मांडलास भूपराग. म्हणजे 1 वर्ष तू भूपराग शिकलोस ठीक आहे पण त्या भूपरागात मांडलास काय. 1 राग शिकून 1 वर्ष लागताय का तर काय बुवा विचार करायचा. त्याचा कसा झाला त्याचा नेहमीचा असा जातो. हे बुवांचं कसं विचार मी त्या काय त्या साऊंडवाला त्या विचारांना हे असाच लावायचा तर तसाच लावायचा बंद करून टाकायचे त्याचा तोंड सकाळी उठून याचा तोंड उठून दे. अरे आपण आलो होती जरा बुवा गर्दी किती होती बुवा आणि मला वास्तविक तुमच्याकडे अपेक्षा होती. मी 10 वाजता आलो ठीक आहे. मी 10 वाजता आलो पण बुवा 6:15 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे सत्कार डान्स चालू होते बुवा. त्यात तुला दिसला नाही. एवढा चांगला डान्स केला एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी वाजवा. का तुला दिसला नाही. मी 10 वाजता गेले का तुला दिसला. अरे नाही त्याचा आज मुळू मारिया खरोखर मुळू असा आपला मोठं होतं एका देवात त्याची गरज आहे का. कारण कोणी सांगितलं की मी एक चांगला विषय म्हटला महिलांसाठी काय आहे की लक्ष लगाव खूबसूरती पाव संतूर लगाव खूबसूरती पाव आणि आपल्यासाठी काय इजगाड लगाव खुजली बघाव. मी बुवांका असं म्हटलं की तुका खुजली झालेली आहे. मी बुवांका म्हटले तुका खुजली झाली आहे ह्याने स्वतः म्हणजे ह्या खरोखर झालेली आहे खुजली.
मी त्यांच्या मंडळीत हात जोडून विनंती करते आणि त्यांच्या चरणाशी आहे. कोणाच्या मंडळीत बोलण्याचा आमचा काय अधिकार नाही. अच्छा बाहेरच्यांना बोलत पण मी चांगला विषय म्हटला पण बुवानी स्वतःहून गाडी बुवा एक बोलताना बुवा भान ठेवा. भान बोलताना ना आपण बुवा भान ठेवलं पाहिजे की आपण बोलतोय काय, हा कार्यक्रम कुठला आहे, या कार्यक्रमाचं महत्व काय. ह्या सोमले महाराजांनी बुवा जिवंत समाधी घेतल्याने हायव सांगता की माझ्या कधी याने हात घातल्या तुला लाज नाही वाटत त्याने हा. आणि परत सांगता की मागे चल तुला दाखवतोय काही काही खुशी द्या, तुला लाज नाही वाटत एवढी. आता कसा तुझा तोंड झाला त्याला माहित नाही सुतार कसं असतं. तुला भूक लागत तर 1 वर्ष लागतात भूक लागत, तर मग तू किती वर्ष राहतो, 4-5 राहत असतील ना तुझ्याकडे. म्हणजे भजन किती वर्ष करते तू, 10 वर्षामध्ये 10 राहत बरोबर ना. भूक राहता की 10 वर्षामध्ये 10 राहत. मग कशाला उगा अहो स्वतः तुम्ही किती बुवा का कशाला. प्रत्येक माणसं प्रत्येक बुवा हा आपल्या ठिकाणी श्रेष्ठ असतो. कशाला बुवा सांगतात की मी 2 तास रुपयाने गाऊ शकतो. मला झालं काही नाही होते ते पण गेले असते घरात. बुवाने खरोखर सांगितलं की आणि बुवा भजन चालू रुपवलीच्या आधी बुवा हिंदी गाणी तुम्ही किती म्हटला. ही भजनाची आपली संस्कृती आहे. मला सांगा रुपवलीच्या आधी हिंदी गाणी कोण बोलता आणि येऊ सांगता की मोठं पंडित आहे. रुपवलीच्या आधी गझल म्हणतात तुमच्यासाठी गाणी. बुवा काय गरज आहे, माझ्यासाठी एक पण करा म्हणून मग आता गरज नाही. पण भजन चांगला कर. चांगला म्हणजे भजन तुझा चांगला पण या मध्ये मध्ये त्या करतच ना मोठेपणा त्या कमी कर. त्यामुळे चांगले तुला कार्यक्रम मिळतील. जोडीचा विषय नाही जोडीचा विषय नाही. जोडी ही टिकतात. बऱ्याच फोनवर आपले कार्यक्रम असतात पण बोलायचं काय बुवा. माणूस जन्माला आला ना, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला बोलायला साधारण शिकायला 2 वर्ष लागतात. पण काय बोललं पाहिजे हे शिकण्यासाठी बुवा आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातं. बुवा लक्षात ठेवा, संपूर्ण आपलं आयुष्य. दुसरी बुवानी सांगितलं की एखादा डॉक्टर असला तर तो काय म्हणणार, झक मारले आणि यांच्या बारी केलं. काय बुवा कुठे डॉक्टर काय म्हणता बघा, झक मारल्याने बारी केलं म्हणजे काय आहे ती भावना. बुवा नका असे शब्द बोलू. आणि बुवाने बरोबर सांगितले की कोरोनाच्या वेळी आमची म्हणतात जुनी जाणती माणसं जी होती ती अडाणी होती. अडाणी नाका काही म्हणता बघा एका 16 बुवा बाहेर गावाच्या जुनी जाणती जेवढी माणसं आहेत तुम्ही एका पकडा मामा म्हणतात जुनी जाणती माणसं आमच्या अडाणी होती. राजा अडाणी आपण नव्हतं, आपण अडाणी आपण नव्हत. ते जुनी जाणती माणसं लागली होती. आपण लाठी घालतो ते सारवणा करायचे कशासाठी, आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी. पायाला ते शेण लागलं पाहिजे. तू म्हणतात की हे अडाणी जुनी जाणता माणसं अडाणी. त्याच्यापेक्षा एका बरा केला सुरुवाती एका मुळो दिलास ना मुळो एकदम परफेक्ट तुम्ही काम केला. दुसरी गोष्ट बोलणे सांगितली की पैसा ताकद आणि वेळ आपण जपून वापरला पाहिजे. बोलणे खरोखर चांगलं सांगितलं पण बुवा आपण काय बोललं पाहिजे. आज हा कार्यक्रम कसा आहे बुवा. आज आपण आठवण करताना तुम्ही एखादं जर चांगलं गाणं बुवा म्हटलं असतं एखादं चांगलं किंवा असं दुःख अडवायला तुमच्यासाठी तुम्ही काय हिंदी म्हटलं असता कोणा काय गाणं आहे तुमच्यासाठी आता गाणे म्हणते बघा. दुःख अडवायला उमरा सारखा हो मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मैत्री कशी असते बुवा, मैत्री टिकवायची कशी असते बुवा हे शिका. सुरुवातीला कसं भडकून मीच कोणतरी मोठो पंडित असं करून जमत नाही. मी कोण मोठं असं जमत
काय तुमचा ज्या काय बोलायचं तर बोला. अभंगात फक्त 5 माणसं तुम्ही थांबा. फक्त 5 माणसं फक्त थांबा. फक्त 5 माणसं. हा फक्त 5 आहे. गजर काय बोलले? गजर माझ्याकडे 5 माणसं फक्त थांबा. चायनीज देते तुमचं. मैत्री कशी जपली पाहिजे? सुरुवातीला तुका मुळो दिल्याने तू सांगतात की ह्याचा द्या. मी तयार आहे मुळो देऊ. तुम्ही आज रसिक माय बापाने आपल्याला मुळो दिल्याने त्यांनी मुळो दिलेला बाबा. तुझ्या नशिबात मुळो नाही, तुझ्या नशिबात गायला सांगा. नीट कायदा करून माझा करत जाऊ नको. भजन हे भजन म्हणजे आपलं परमेश्वर हे नाव. त्याचा विषय कसा होतो? एक सांगते आता ब्रिज झाले आपल्याकडे. काय ब्रिज माहिती आहे ना? ब्रिज म्हणजे पूल आता झाले. तो मोठं पंडित आपले मी 2 तास रुपावली लावू शकताय. 1 वर्ष मला भूपरागात लागलो. मी असं करू शकताय, मी कसा करू शकताय. एकदा आता ब्रिज झाले म्हणजे ब्रिज पूल झाले. पूर्वी कसे होडी असायची. होडी माहिती आहे का काकालू? डिपको होडी. आणि त्या होडीत नावाडी असायचो. नावाडी. आणि त्या होडीत जाऊन येऊ बसलो. मोठो पंडित ना जाऊन बसलो आणि ह्याका खुजली लय. जसं मगाशी सांगितल्या माका खुजली झालेली आहे. खुजली लय त्याने काय केल्या? त्या नावाडी बिचारो गावातलो पण अडाणी नव्हतो. ह्याने कसं सांगितलं की अडाणी तो अडाणी नव्हतो. बिचारो शिकलेलो नव्हतो. ह्याका खुजली लय. होडी चालू झाली. ह्या माणसाने त्याला पहिलो प्रश्न विचारला. मी तुका म्हणता एक प्रश्न विचारतोय, त्याचं उत्तर माका सांग. ह्या म्हणता समुद्राची लांबी किती आहे? तो बिचारी नावाडी आपल्या गावात तो माणूस त्याला काय माहित नाही. तो म्हणता माका माहित नाही बुवा. अरे बुवा माका माहित नाही. काय तुला माहित नाही? तुझा पाव आयुष्य म्हणता फुकट गेला. किती? पाव आयुष्य फुकट गेला. थोडा 10 मिनिटं पुढे गेल्यावरती परत एका खुजली इजगट लावल्यावर. 10 मिनिटं पुढे गेल्यावर परत दुसरा म्हणता तुका प्रश्न विचारतोय, या समुद्राची उंची किती आहे? तो बिचारे नावाडी गावाचा. तो म्हणता नाही हो, ह्याचा पण उत्तर माका येत नाही. तो म्हणता काय? ह्याचा पण उत्तर येत नाही. तुझा अर्धा आयुष्य म्हणता फुकट गेला. किती? अर्धा आयुष्य फुकट गेला. थोड्या वेळा 10-15 मिनिटं झाली. एकदम लांब पात्र म्हटल्यानंतर परत 10 मिनिटांनी का खुजली. म्हणता आता तुला तिसरा प्रश्न विचारतोय. तो जो सांगितलंच नाही तर लक्षात ठेव. तिसरा प्रश्न याने विचारला, रे या समुद्राच्या पाण्यात लाटा किती? तो बिचारे गावातला माणूस. तो म्हणता नाही हो बुवा माका एवढा अंदाज नाही. काय तुला लाटा पण माहिती नाही? तुझा पाऊण आयुष्य म्हणता फुकट गेला. एवढं म्हटल्याबरोबर तो बिचारो नावाडी शांत झालो. आणि काय व्हायचा तर झाला. पावसाचे दिवस, सोसाट्याचं वारं सुटलो आणि होडी लागली डगमगू. तो नावाडी आपल्या गावातला अडाणी. त्यांच्या हे जसं म्हणतात तसं अडाणी. तो अडाणी नसता, तो हुशार असता. तर होडी डगमगू लागल्याबरोबर तो नावाडी एका सांगता, पंडितानू ओ परबानू, तुम्ही माका 3 प्रश्न विचारला, माका एक पण उत्तर दिला नाही. मी तुमका फक्त एकच प्रश्न विचारते, त्याचं तुम्ही उत्तर द्या. होडी डगमगू लागल्यावर ह्यो गाभारलेला माणूस असं बसलेलो. म्हणता होडी तर डगमगता, तुमका म्हणता पेऊ घेता काय? तर तो बुवा म्हणतात नाही. मग म्हणता तुझा पुरा आयुष्य म्हणता आज फुकट गेला. लिहू तू, तुझा आयुष्य फुकटच गेला. खरा आता तर बुवा मी म्हणणारे बरेच जण गेले. मी करणारे लयाच गेले बुवा. त्याच्यामुळे हे भजन क्षेत्रात आहे ना बुवा, पण मोठा नाही. या भजन क्षेत्रात आपले पाय जमिनीवर असतील ना, आपण समोरच्याला मान देणार ना तेव्हा तो आपल्याला मान देणार. समोरच्याला रे बोलणार ना तेव्हा तो आपल्याला रे बोलणार. आज मला बोलायची गरज नाही, पण सुरुवातीला तुला मुळं दिली. त्याच्यामुळे मला ही बोलायची वेळ लागली. परंतु बुवा आपण या भजनाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे बघा. आज छत्रपती शिवाजी महाराज
आज या आपल्या मंदिरावरती कळस आणि हे झेंडे, हा भगवा झेंडा कोणामुळे फडकतोय? फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. एका जोरदार टाळ्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण बघा, प्रत्येक अक्षराला, प्रत्येक अक्षराचा एक अर्थ आहे. छत्रपती म्हणजे बघा, छ म्हणजे शक्ती, शक्तीचं बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त शत्रूला करणारा, प म्हणजे परस्त्री माते समान मानणारा, ती म्हणजे तिन्ही जगात वावरणारा, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे ज्याच्या वाणीमध्ये तेज आहे, जी म्हणजे जिजाऊचा प्रिय पुत्र महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राष्ट्राचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा, तो छत्रपती शिवाजी महाराज राजा, तो छत्रपती शिवाजी महाराज राजा, तो छत्रपती शिवाजी महाराज राजा. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं सादर करतोय. काल गणित आम्हाला इथे आमची बारी होती आणि तिथल्या एका मुलाने आम्हाला एक गाणं दिलं आणि अतिशय उत्कृष्ट त्यांनी रचना केली. बघा त्याची. जिजाऊचं बाळ किल्ल्यावर खेळा, सह्याद्री पूर्ण जिंकला, जिजाऊचं बाळ किल्ल्यावर खेळा, सह्याद्री पूर्ण जिंकला, शिवबा आपलं आद्य कर्तव्य आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या भजनात घेतलं पाहिजे. पण बुवा तुम्ही बरंच काय काय सांगितलं की आमचं काय म्हणता अजून झालेलं नाही, बुवांचं म्हणता ठरलेला आमचा अजून झालेला नाही आहे. म्हणजे तू ऍडव्हर्टाईज करू केलं की ए बाबू तुला तू फक्त मी काहीतरी जमवते तुला, फक्त हे तुझा स्वभाव सोडून दे. तुझा स्वभाव आहे ना माझा करण्याचा स्वभाव बुवा मी म्हणता सगळे गेले. कारण एकनाथ महाराजांना बघा, एकनाथ महाराजांना एका माणसाने येऊन विचारलं की महाराज माझं जीवन किती आहे, मी कधी मरणार, माझं जीवन किती आहे. तेव्हा त्या माणसाने त्या महाराजांनी काय सांगितलं की अरे तू फक्त 8 दिवस जगणारच. किती? 8 दिवस. हे ऐकल्यानंतर त्याला वाईट वाटलं. घरी आला. 1 2 3 4 5 6 7 8 8 दिवस गेले. 9वा दिवस उजाडला.
9वा दिवस उजाडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे महाराजांनी मला सांगितलं होतं की मी फक्त 8 दिवस जगणार आहे. 9वा दिवस उजाडला तरी आज मी जिवंत कसा, ही महाराजांची कृपा आहे असं म्हटल्यानंतर तो लगेच त्या महाराजांकडे गेला, एकनाथ महाराजांकडे, आणि त्यांना विचारलं, महाराज तुम्ही तर सांगितलं की फक्त 8 दिवस जगणार आहे, आज 9वा दिवस आला तरी मी जिवंत कसा. तेव्हा त्या महाराजांनी त्याला सांगितलं, अरे या 8 दिवसात जेव्हा तुला कळलं की मी फक्त 8 दिवस जगणार आहे, तेव्हा या 8 दिवसात तू काय केलंस. तेव्हा त्याने काय उत्तर दिलं बुवा मला, की या 8 दिवसात मी गेली कित्येक वर्ष सकाळ दुपार संध्याकाळ दारू प्यायचो. या 8 दिवसात दारूच्या थेंबाला हात लावला नाही. त्या दारूच्या नशेत मी स्वतःच्या बायकोला मारायचो, त्या बायकोला सुद्धा हात लावला नाही. माझी मुलं कुठल्या शाळेत शिकतात, हे स्वतः बघितलं, स्वतः त्यांना सोडून आलो. छोटीशी आमची जमीन आहे, भावाभावांचा वाद होता, ती जमीन त्या भावाला देऊन टाकली. हे ऐकल्यानंतर त्या एकनाथ महाराजांनी त्यांना विचारलं, या 8 दिवसात तुला जगून कसं वाटलं, या 8 दिवसात तुला जगून कसं वाटलं. तेव्हा त्या माणसाने काय सांगितलं, गेली 40 वर्ष मी जेवढा जगलो नाही तेवढं या 8 दिवसात मला बरं वाटलं. या सांगण्याचं तात्पर्य काय आहे की वा या कलियुगात आपलं वय किती आहे, या कलियुगात मंडळी आपण जगणार किती, 50 ते 60 वर्ष. आणि या 60 वर्षात तर समाजाने आपल्याला चांगलं म्हटलं नाही ना तर बुवा आपला उपयोग शून्य. त्याच्यामुळे चांगला काय करत जावा. या ठिकाणी एक पंचांगाची आठवण म्हणून या ठिकाणी फक्त पंचांगाचं गजर म्हणतं. या ठिकाणी सोमले महाराजांची ही समाधी सोमले महाराजांनी घेतले, त्यांच्यावरून एक गजर केलाय, तो सादर करतो या ठिकाणी. वास्तविक 1 तास बुवानी सुद्धा रुपावली आणि भाजनात 1 तासाच्या वरती वेळ घेतलेला तुम्ही स्वतः. आणि रामरावली विषयी बुवानी बरेच मुद्दे सांगितलं की मी ह्याच्यापेक्षा डबल गायन करू शकतो. मला माहिती कर सकाळपर्यंत कर गजर तुझ्याकडे, हा सकाळपर्यंत मला आधीच सांग, मी आपला गजर घेऊन घरात टाकते, तू सकाळपर्यंत गजर कर, 1 तास भुपरात गाव, शिवरंजन बुवा कशा उभा. बुवानी सांगितलं की मी बेसिक राग गातोय. आता बुवांना मुद्दा भेटेल, बुवा मी तुमच्या रागाबद्दल कशाला बोलू, मला तुमच्या भजनाशी तुम्ही करताय ते उत्तम आहे. तर बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण बुवा दुसऱ्याला कमी कधी लेखू नका. बुवा दुसऱ्याला कधी चांगल्यात चांगला म्हणणारा मी पण आहे, तुम्ही काय चांगल्यात चांगला म्हणणारा मी पण आहे. त्या ठिकाणी सोमले महाराजांवरती एक गजर या ठिकाणी सादर करतो. बुवानी बरंच काय सांगितलंय, बुवांना नक्कीच त्याची परतफेड देखील करणार आहे, परंतु वेळ देखील खूप झालेला आहे. या ठिकाणी गजर सादर करतो. एक नवीन चाल आहे, तशा चाली भरपूर येतात. बुवा लोक आता सांगतात की कुठला प्रेमा भरवलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. हा बघितलं प्रेमाचा विषय येलो म्हणजे उडव तुमच्यासाठी म्हणते बाबा, कारण कसं विषय हा बरेचसे जण आहेत ना आता 35च्या वर गेलेले आहेत, त्यांचा कठीण 38 बाबा माझे म्हणजे कठीण म्हणजे आता त्यांनी पुढचा विचार करून स्वप्नातच राहायचा, त्यांनी घराकडे जायचा, भिंतीकडे तोंड करून झोपायचा आणि मनातल्या मनात फक्त बघायचा, आशा करायची फक्त. पण आज आपल्या देशामध्ये स्त्रियांमध्ये बघितला तर 100 स्त्रिया 1000 पुरुषांच्या मागे 700 मुली आहेत, 1000 मुलांच्या मागे 700 मुली आहेत. जर आपण लग्नाचा आराखडा घेतला तर 1000 मुलं आणि 700 मुली म्हणजे 300 जणांनी करायचं काय, 299 ठीक आहे, त्यात 300 वाजवा, त्या 300 जणांनी करायचं काय. तर तुम्ही पण घाबरू नको अजिबात. ते जे 700 जे आहेत ना लगीन करणारे त्यातले बरेचसे घटस्फोट घेऊन मागे तर तुमचा काही चान्स हा सेकंड आहे चला. या ठिकाणी त्या ज्यांनी आपली भजन संस्कृती टिकवली ते आमचे कोकण कलाभूषण आणि देवगड तालुक्याची शान कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम व एकदा जोरदार टाळ्या, कारण त्यांचा स्मारक झालं किंवा आपलं स्मारक होणार नाही, आपलं स्मारक काय आपलं नाव पण कोण घेणार नाही. हा बरोबर
तुझं आता मन भरलं ग तुझं सांगता बाबाजी या 6च्या वरती हा गाणं नाही काय सांगता म्हणजे हे स्वतः आता मला सांगा मी याला काय बोललोय पेटीच्या बाबतीत भाजना बाबतीत एक शब्द एका वाईट नाही बोलले पण तसा खुल्याक शेण लावाने माका पहिल म्हण तर तो विषय आहे पहिल्यापासून तो सांगता या 6च्या वरती हो जाणार नाही आता काळीच्या वर तुम्ही सांगा ती स्टँडर्ड पेटी आहे आणि तुम्ही प लावलेला टच करून तुमचं मग तुम्हाला तीव्र म्हणून त्यामुळे पेटी कोण किती वाजवता कोणाची पेटी किती आहे पांढरी 2 सफेद 2 काळी 1 कशा उगा तू कधी सुधारणार रे बाबू कशा मरतो उगा नाही तो त्याच्याकडे झुरता तो आतल्या झुरता उगाच नाही त्याला लय काळजात झरे पडतं कारण तो नको ना कशाला सफेद 2 पाहिजे पांढरी 2 पाहिजे उगाच नको ना तुमच्यासाठी बोले काय ना म्हणजे बघा अशी पाखरे येती अशी पाखरे येती स्मृती ठेवली जाती 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची वासात ती 3 तासाचा खेळ आहे किती 3 तासाचा खेळ पण तो चांगलं खेळला ना तर उद्या लोक आपलं नाव काढणार आपलीच लाल केला ना तर संपणार विषय 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाती अशी पाखरे येती अशी पाखरे येती आणि एक 2 धरून पेचील हातात लावलोस तर या 3 अक्षरांची फोड कशी केली तुला बुवानी गगमणितळा मळमळक्यातला बोला वा पंचरत्नाची आठवण करा ना मी गझल गायलो तुझ्यासाठी कसा वाटला तुला कसा वाटला तुला गझल गायला तू गझल माझ्यासाठी नको वाव दुसऱ्यासाठी कोणासाठी ते घ्या ए राजा तू तुंबलेलोस तू लिहून घे तू तुंबलेलोस मी तुंबलेलो आहे लिहून घे अरे चलता म्हणजे तुका
माझा तोंड उड लावू नको तू, नको नको. नाही रे समोर माता भगिनी बिंदास माझी बुवा फाटक्या तोंडाचा बुवा मी नाही. तुका जमता तंबोळा मिळतो विषय. त्याच्यामुळे आपण आपल्या लिमिट मध्ये चालणार. आज गौरव पांचाळ मध्ये कशासाठी या गौरव पांचाळ फक्त भजन, पण समोर तरी त्याचा असं विचार करू नका की गौरव पांचाळ म्हणजे फक्त भजन त्याला बोलायला येत नाही. माहितीये ना मागच्या वेळेस काय आग घातली. त्याच्यामुळे गडबडीतला मामडक्यातला बोला बुवा तुझा भाषण गो भजन गौडी लक्ष्मी दमडी भवानी बडक धरणी माता अरे बन गया था तुझी सुताराची गाना, बन गया था तुझी सुताराची गाना, बन गया था तुझी सुताराची गाना. आमचे काशीराम परत बुवा काय म्हणायचे बघा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात या कोकणात या तुम्ही असं करू नका की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी बुवा तुमच्या माहितीसाठी सांगते. हे जे सोमलेवाडीचे हे दिसतात ना हे सदस्य हे आपल्यात भेदभाव कधीच करणार नाही. तुम्ही सांगता की असं भेदभाव करू नका की बुवा रत्नागिरीतून येलो आणि मी सिंधुदुर्गाचा तुका आले आले सिंधुदुर्गात पासून तुका मुळच नाही माझा काय नाही लक्षात घे. त्याच्यामुळे तुझ्या माहितीसाठी सांगते म्हणजे रागाने बोलत नाहीये पण जे वास्तव आहे ते सांगतो. बुवा हा संपूर्ण जिल्हा पूर्वी रत्नागिरी होतो. रत्नागिरी तुला माहिती आहे एवढं शिकलेलो असतो. नियम नंबर 4 दुसऱ्या बुवाची बारी चालू असताना दुसऱ्या बुवाने मध्ये बोलायचं नसता. हे कळलं आपला कृपाविलाशी माहित आहे तुला. मी पहिलं संपूर्ण जिल्हा रत्नागिरी होतो होय की नाही. त्याचं काय माहिती आता फक्त एवढाच माहिती आहे. मी 1 तास भुपरा 1 राग शिवरंजनी 1 वर्ष भुपरा 1 राग शिवरंजनी तेवढा त्याच्या पलीकडे तो झाला ना. 1 वर्ष भूप दुसरं शिवरंजनी तिसरं बेसिक राग घेऊन जय सारे गपदसा चौथं भूपेश्वरी सारे गपदसा पाचवं तुका सांगते आपलं हे मालकोस सागर मदनीसा मालकोस हा काय बघतो ना. त्यामुळे हे 5 राग म्हणजे भू जय शिवरंजनी भूपेश्वरी हे सगळे 4 म्हणजे 4 वर्षांनी 4 राग तू शिक आरामात आणि 4 वर्षानंतर परत त्याची वारी ठेवा आणि 2-2 तास प्रत्येक राग गा आरामात. तो कारण मी कुठली काही काही बघितलं नाही नाही कुजली तो विषय तुझाच आहे यार. कारण मी चांगल्याच सांगितलं की बिटे तुमच्यासाठी काय रिझल्ट लागाव कुजली बघाव. मी असं तुका म्हटलं नाही की तुका खुजली गेल्या पण तुका खरोखर खुजली येता काय
आणि तू घेतलो का तू मुद्दाम खाजून खर्च काढतात ना तू लिहून घे मका आता खुजली गेली काय बिंदास मी काय सांगलंय 5 मिनिटं थांबा गजर अभंगाच्या वेळी फक्त 5 मिनिटं थांबा सांगतोय कारण कसं विषय आपल्याला एक लिमिट आहे कारण महिला वर्ग बसलाय त्यामुळे लिमिट आहे आपल्या कोणाला या ठिकाणी सोमळे महाराजांचे एवढं पवित्र स्थान आहे बुवा आणि तेथे येऊन आपण वाईट बोललो तेथे येऊन आपण वाईट बोललो तर ते चालणार नाही या ठिकाणी सोमळे महाराजांवरती एक गजर सादर करण्याचा प्रयत्न करतो आवडला तर नक्की टाळ्या वाजवा कारण आज सोमळे महाराज म्हटल्यानंतर हे आपल्या या गावचं या वाडीचं दैवत आहे तर जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवा आणि हे महाराजांची 8वी पिढी आहे बघा महाराजांची 8वी पिढी आहे आमचे बुवा सन्माननीय योगेश सोमळे यांनी आज सकाळीच मला माहिती दिली मी त्यांना कालही फोन केला होता पण ते गडबडीत असतील कदाचित पण आज सकाळीच मला माहिती दिली आणि त्याच्यावरनं हा गजर करण्याचा प्रयत्न करतोय चाल सध्याची चाल गाजते ती चाल या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय मी निघालो तुम्ही येता का पवित्र वाटलं की जिवंत समाधी या महाराजांनी घेतले म्हणून म्हणतो एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी होऊन जाऊ कारण जिवंतपणे समाधी घेणं आज काय सगळ्या गवनाला म्हणून होतं बघा आम्हाला त्यांनी बोलवलं लागलंय की महिलाला या मुसळकोड येथे बाबांना साक्षात्कार झाला म्हणून म्हणते बघा
21 दिवस महाराजांना दूध पाजलं होय ना. 21 दिवसानंतर ज्योत स्थिरावली. महाराजांनी एक वचन दिलं होतं की 21 दिवसानंतर या समाधीमध्ये ज्योत स्थिरावली आणि त्या ठिकाणी ते जाऊन बसतील असं महाराजांनी वचन दिलं होतं. म्हणून म्हणतो बघा, गजराची सांगतावरती बुवाकडे गजर देतो. बुवा भेटवा 100%. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम